अपेक्षा त्या कधीच मोठ्या नसतात, पण त्या वाढल्या की माणूस छोटा पडतो. एक जोडपं होतं, तुमच्या माझ्यासारखंच. 10 बाय 10च्या खोलीत राहत होतं. जागा छोटी होती, पण मन खूप मोठं होतं. तो दिवसभर काम करून यायचा आणि ती घर, मुलांचा अभ्यास सगळं सांभाळायची. जेवणात पंचपक्वान्न नव्हतं, पण जेवणात प्रेम होतं. एकत्र बसून जेवणं, एकत्र गप्पा मारणे आणि रात्री अंथरुणात पडल्यावर आज काय झालं माहीत आहे म्हणत सगळं शेअर करणं. सण उत्सव मोठे नव्हते, पण मनापासून साजरे व्हायचे. कधी वाटलंच नाही की आपण कमी आहोत. आणि मग तो दिवस आला. त्यांना मिळाला एक 2 BHK फ्लॅट. मोठं घर, मोठ्या सोयी, मोठं आयुष्य. आनंद झाला, खूप झाला, पण हळूहळू काहीतरी कमी व्हायला लागलं. एकत्र जेवण थांबलं. आता प्रत्येकजण आपल्या रूममध्ये जेवतो. एकत्र झोपणं संपलं. आत्ता प्रत्येकाची वेगळी खोली. सण एकत्र नाही, आता फक्त मोबाईलवर स्टेटस. आणि आज काय झालं माहीत आहे, हे वाक्यच कुठेतरी हरवलं. कारण घर मोठं झालं, पण मनामध्ये अंतर वाढलं. वेळ नव्हता, थकवा होता आणि अपेक्षा वाढल्या होत्या. पूर्वी जागा कमी होती म्हणून माणसं जवळ होती. आता जागा मोठी झाली म्हणून माणसं दूर गेली. कारण अपेक्षा वाढल्या की सुख शांतपणे हातातून निसटून जातं. घर मोठं झालं की आयुष्य मोठं होत नाही, कधी कधी माणूसच लहान होतो.